आम्हा घरी धन शब्दांतीच रत्ने शब्दांतीच शस्त्रे यत्ने करू शब्दाची आमुच्या जीवीचे जीवन शब्द वाटू धन जन लोका भीग रोमारे पुरस्काराच्या निमित्ताने सर्व मराठी साहित्य रसिकांना मी सहस्नेह नमस्कार करतो। मी प्राध्यापक डॉक्टर मारुती माधवराव भुगे, मराठी विभाग संत रामदास महाविद्यालय घनसावंगी, जिल्हा जालना येथे गेल्या 17 वर्षांपासून मराठी विषयाचे अध्ययन आणि अध्यापनाचे कार्य करतो आहे। माझे मूळ गाव पारडी खुर्द, तालुका किनवट, जिल्हा नांदेड, महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरती असणारा हा आदिवासी बहुल तालुका म्हणून सर्वदूर परिचित आहे। याच तालुक्यात माझे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले आहे। पुढे पुणे विद्यापीठातील मराठी विभागातून पदव्युत्तर शिक्षण घेत असताना अनेक गुरुवर्यांचे मार्गदर्शन व त्यांच्या विचारांचे संस्कार माझ्यावरती होत गेले आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने वाचन आणि लिहिण्याची आवड माझ्यामध्ये निर्माण झाली। यानंतर माझे 3 ग्रंथ प्रकाशित आहेत। त्यातील इंद्रजित भालेराव यांची कविता हा ग्रंथ स्नेहवर्धन प्रकाशनाने 2009 साली प्रकाशित केला। तर माय बाप आणि मी हा कविता संग्रह 2014 साली मैत्री प्रकाशन लातूर इथून तो प्रकाशित झालेला आहे। आणि तिसरा ग्रंथ 1980 पूर्वीची ग्रामीण कविता प्रेरणा आणि प्रवृत्ती हा ग्रंथ 28 नोव्हेंबर 2022 रोजी यशोदी प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केला। आणि या पुस्तकाला भीग रोहमारे हा पुरस्कार जेव्हा जाहीर झाला त्यावेळेस मला आणि माझ्या सर्व परिवाराला मनस्वी आनंद झाला। मराठी साहित्यातला अतिशय नामवंत असा हा पुरस्कार जेव्हा या पुस्तकाला मिळाला त्यावेळेस मला एक गोष्ट जाणवते ती अशी की हा पुरस्कार माझ्या समीक्षेला मिळाला, परंतु या पुस्तकात असणारे अनेक ग्रामीण कवी या कवींनाही तो मिळालेला आहे अशी माझी ठाम भावना आहे। मराठी ग्रामीण साहित्यातील भीग रोहमारे पुरस्कार या पुरस्काराने गेल्या 30 वर्षामध्ये आपली एक अशी वेगळी ओळख निर्माण केलेली आपल्याला दिसते। खरे तर पुरस्कारांच्या भाऊगर्दीमध्ये आपली स्वतंत्र अशी वेगळी ओळख निर्माण करणे हा पुरस्कार खऱ्या अर्थाने या पुस्तकातील आलेल्या प्रत्येक कवींचा आहे असे मी मानतो। खेड्यातल्या माणसांच्या व्यथावेदनांना ज्यांनी आपल्या कवितेतून स्थान दिले त्या कवींच्या कवितेच्या संदर्भातली ही समीक्षा आहे। आणि ही समीक्षा किंवा हा समीक्षा ग्रंथ जो साकार झालेला आहे या समीक्षा ग्रंथाच्या पाठीमागची प्रेरणा मी डॉक्टर नागनाथ कोतापल्ले आणि डॉक्टर वासुदेव मुलाटे यांनी आपल्या ग्रंथामध्ये ग्रामीण साहित्याच्या बीजाच्या संदर्भामध्ये जे सूत्र मांडलेले आहे हे सूत्र खऱ्या अर्थाने या पुस्तकामागची प्रेरणा आहे असे मी मानतो। कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष के.बी. रोहमारे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने हा पुरस्कार दिला जातो। गेल्या 30 वर्षामध्ये 170 ग्रामीण साहित्यिकांना हा पुरस्कार देण्यात आला। हा पुरस्कार देऊन माझ्या पुस्तकाचा गौरव भीग रोहमारे ट्रस्टने जो केलेला आहे या ट्रस्टच्या सर्व सदस्यांच्या प्रती मी मनस्वी असे आभार व्यक्त करतो। बळीवंत आम्ही भुईचित्र जात मातीचाच वात अंगोपांगी अशा पद्धतीने हा पुरस्कार हा सन्मान माझा असण्यापेक्षा
मातीतल्या शेतीतल्या कष्ट करणाऱ्या माणसांचा हा सन्मान आहे असे मी शेवटी मानतो. सर्वांच्या प्रती मनस्वी आभार व्यक्त करून मी थांबतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र कानडजे, बुलढाणा. सद्यस्थितीत मी अमरावती जिल्ह्यात तहसीलदार दर्यापूर या पदावर कार्यरत आहे. सर्वप्रथम भिग रोहोमारे राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य पुरस्कार माझ्या शेतकरी जीवन संघर्ष ऐतिहासिक परामर्श या पुस्तकाला प्रदान केल्याबद्दल मी रोहोमारे ट्रस्ट आणि निवड समितीचे आभार व्यक्त करतो. शेतकरी जीवन संघर्ष ऐतिहासिक परामर्श हे पुस्तक म्हणजे माझ्या PhDच्या प्रबंधाच्या पहिल्या प्रकरणाची विस्तृत मांडणी आहे. नाग नालंदा प्रकाशनाने हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. प्राध्यापक रणधीर शिंदे, कोल्हापूर विद्यापीठ यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. माझे वडील ग्रामीण साहित्यिक प्राचार्य डॉक्टर SM कानडजे यांचे मार्गदर्शन मला सातत्याने लाभल्याने या लेखनाला, या पुस्तकाला एक नीटनेटके स्वरूप प्राप्त झाले आहे. मी प्रशासनात काम करतो, त्यामुळे वेळेची नेहमीच अडचण असते. तथापि माझी पत्नी सौ स्मिता, लेखाधिकारी महाराष्ट्र राज्य बियाणे प्रमाणीकरण यंत्रणा अकोला, हिने संसाराची पूर्ण जबाबदारी उचलल्याने वाचन लेखनासाठी थोडाफार वेळ काढता येतो. कुटुंबियांच्या या सहकार्यामुळेच हे पुस्तक सिद्ध झाले आहे. भिग रोहोमारे राज्यस्तरीय ग्रामीण पुरस्कार माझ्या पुस्तकाला लाभणे हा माझ्या शेतकरीवादी लेखनाचा मोठाच सन्मान आहे असे मी समजतो. माझा PhDचा प्रबंध विषय स्वातंत्र्योत्तर ग्रामीण कादंबरीतील शेतकरी जीवन संघर्षाचा अभ्यास 1947 ते 2007 हा होता. त्यातील पहिल्या प्रकरणात शेतकरी जीवन संघर्ष म्हणजे काय, त्याची व्याप्ती व स्वरूप कसे आहे, प्राचीन काळापासून वर्तमान काळापर्यंत शेतकऱ्यांच्या आयुष्यातील सुखदुःखाचे स्वरूप कसे बदलत आले याचा धांडोळा अनेक संदर्भांशी या पुस्तकातून घेण्याचा मी प्रयत्न केला आहे. ग्रामीण साहित्य हे कृषी संस्कृतीमधून जडणघडण झालेली व्यक्तिमत्वे, कृषी आधारित सामाजिक संबंध आणि गावगाडा यातून आकारास येत असते. शेती केंद्रित प्रश्नांचा, शेती केंद्रित समस्यांचा ग्रामीण माणसांच्या जीवनावर, भावविश्वावर, त्यांच्या वर्तनावर मोठा प्रभाव पडत असतो. आजच्या ग्रामीण वास्तवातून आजचे ग्रामीण साहित्य निर्माण होत असते. या ग्रामीण वास्तवाचे स्वरूप आज कृषी केंद्रित, गुंतागुंतीचे आणि विविधांगी झालेले आहे. ग्रामीण वास्तव आणि शेतीचे समकालीन प्रश्न यामध्ये अतिशय जवळचे नाते असते. माझ्या पुस्तकामधून मी शेती संस्कृतीचे हे समकालीन प्रश्नही मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शेतीच्या शोधापासून ते जागतिकीकरणानंतरच्या बदलत्या अर्थव्यवस्थेने शेती संस्कृतीपुढे उभे केलेली आव्हाने यापर्यंतचा ऐतिहासिक परामर्श घेण्याचा माझा प्रयत्न या पुस्तकातून राहिलेला आहे. राजे राजवाड्यांचा इतिहास आपण वाचत आलेलो आहे, पण माणूस शेतीकडे कसा वळला, त्याला सुरुवातीला कोणत्या अडचणी आल्या, शेती संस्कृतीतून गावठाण कसे आकारास आले, महाराष्ट्रात शेतीची सुरुवात कधी झाली, बैलाचे पहिले अवशेष महाराष्ट्रात कुठे सापडले, अशा शेती संलग्न प्रश्नांची चर्चा करण्याचा प्रयत्न या पुस्तकातून मी केलेला आहे. शेती प्रश्नांवर, शेती संस्कृतीवर, शेतीच्या इतिहासावर समग्रपणे होणारे लेखन हे अतिशय अत्यल्प आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकरी जीवन संघर्षाचे, शेतीशी संबंधित ग्रामीण वास्तवाचे सर्व पैलू वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून मी प्रामाणिकपणे केलेला आहे. या पुस्तकाची निवड आपण रोहमारे ट्रस्ट व निवड समितीने या पुरस्कारासाठी केली. या पुस्तकाची दखल घेतली, ग्रामीण साहित्य पुरस्कार प्रदान केला. त्यासाठी रोहमारे ट्रस्ट आणि निवड समिती व आपण सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आपण यापुढेही माझ्या लिखाणावर असेच प्रेम कराल अशी अपेक्षा बाळगतो. नमस्कार. मी मनीषा पाटील, सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यातील देशिंग हरोली येथे राहते. याच गावातील श्री महालक्ष्मी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज या ठिकाणी मी अध्यापिका म्हणून कार्यरत आहे. माझे एकूण 3 कविता संग्रह प्रकाशित आहेत. पाय वाटेवरील दिवे, दुसरा कविता संग्रह माती विश्व आणि तिसरा कविता संग्रह नाती वांस होताना. माझ्या नाती वांस होताना या कविता संग्रहास राज्यस्तरीय भिग रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. याचा मला मनस्वी आनंद होत आहे, कारण साहित्य क्षेत्रातील हा अत्यंत मानाचा पुरस्कार मानला जातो. जेव्हा एखादा लेखक कवी लिहित असतो, त्याच्या कलाकृतीस, साहित्यकृतीस पुरस्कार मिळणे ही त्याच्या दृष्टीने त्याला बळ देणारी गोष्ट असते. माझ्यासाठी भिग रोहमारे हा पुरस्कार मला प्रेरणा देणार आहे. भविष्य काळामध्ये माझ्या लेखनीस बळ देणारा आहे आणि निश्चितपणे या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली आहे. कारण हा पुरस्कार मिळणे म्हणजे आपण जे लेखन करतो आहोत ते योग्य दिशेने लेखन करतो आहोत याचीही पोचपावती आहे. आणि याच्यापेक्षा सुद्धा चांगलं लेखन भविष्य काळामध्ये आपल्या हातून घडलं जावं, लिहिलं जावं यासाठी मिळणारा हा पुरस्कार आहे. मी ज्या गावामध्ये राहते त्या गावामधील स्त्रियांचे, त्या गावातील माणसांचे जे प्रश्न माझ्या संवेदनशील मनाला स्पर्शून गेले, त्या दुखऱ्या जाणीवा माझ्या कवितेतून आलेल्या आपणास या कविता संग्रहात दिसतील. माझ्या कविता या गाव पांढरीमध्ये राहणाऱ्या स्त्रियांच्या कविता आहेत. खरं तर कविता ही काळजाची भाषा असते. जेव्हा संवेदनशील मनावर एखादा ओरखडा उठला जातो, वेदनेचा, दुःखाचा, त्यातून जे शब्द जन्माला येतात ती कविता असते. खरं तर गावगाडा, गावातील माणसं आणि स्त्रिया हा माझ्या कवितेच्या आस्थेचा विषय आहे. कारण गावामध्ये राहणाऱ्या स्त्रियांचे जे प्रश्न आहेत, बदललेल्या गावाबरोबर, म्हणजे जागतिकीकरणानंतर, आधुनिकीकरणानंतर आत्ता गावामध्ये हलक्या पावलाने शिरलेल्या वेगवेगळ्या सुविधांनंतर सुद्धा माणसाच्या जगण्यासमोरचे जे प्रश्न आहेत, स्त्रियांच्या जगण्यातले जे पेच आहेत, ते बऱ्याचदा भिंतीआड दाबले जातात. माझ्या गावातील आयाबाया जेव्हा मला हे विस्कटलपण सोसताना दिसतात, तेव्हा त्या माझ्या कवितेचा विषय होतात. आज मोबाईलने जग खूप जवळ आलं, पण नात्यातील कोरडेपण संपलेलं नाही. आणि म्हणून नात्यातील ओलावा कमी झाल्यामुळे वांस होऊ लागलेली नाती माझ्या कवितेत येतात.
माणसामाणसातील वाढत चाललेला विसंवाद, स्वार्थ लोलुपतेने माणसाची बदललेली नैतिकता, या सर्वांच्या परिणामाने हरवत चाललेलं गाव माझी कविता शब्दबद्ध करते. आजचे विलक्षण अस्वस्थ करणारे वास्तव वर्तमान माझ्या कवितेच्या पर्यावरणाचा विषय आहे. नातीवांज होताना ही गावगाड्यात राहणाऱ्या जगणाऱ्या माणसांची कविता आहे. आणि म्हणून मला वाटतं की भिग रोह मारे हा ग्रामीण साहित्य पुरस्कार माझ्या या कविता संग्रहास मिळाला. हा खरं तर पुरस्कार शेतीमातीमध्ये राबणाऱ्या, कष्ट करणाऱ्या, स्वतः अनंत कष्ट, त्रास, वेदना, दुःख सोसून संसार करणाऱ्या, संसार पुढे नेणाऱ्या आणि स्वतःचा संघर्ष करत करत आयुष्य जगणाऱ्या या साऱ्या माझ्या गावातील, माझ्या पाहण्यातील, माझ्या सहवासात आलेल्या आयाबायांचा हा पुरस्कार आहे. ज्या स्त्रियांच्या वेदनांनी मला लिहितं केलं त्यांचा हा पुरस्कार आहे असं मी मानते. ह्या पुरस्काराने निश्चितपणे मला खूप मोठं बळ दिलेलं आहे. हा पुरस्कार देऊन माझ्या या कविता संग्रहास सन्मानित केले त्याबद्दल राज्यस्तरीय भिग रोहमारे पुरस्कार निवड कमिटीच्या सर्व सदस्यांना मी खरोखर मनापासून खूप खूप धन्यवाद देते. नमस्कार. मराठी भाषेवर, मराठी साहित्यावर आणि आमच्यासारख्या मराठी साहित्यिकावर प्रेम करणाऱ्या आपल्या सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. मित्र हो, माझं नाव गणपत जाधव, जिल्हा सोलापूर, तालुका माळशिरस मधील अकलूज या गावामध्ये मी राहतो. मित्र हो, माझे 3 कथासंग्रह प्रकाशित आहेत: कावदान, झांझड आणि हावळा. कावदान आणि झांझडच्या निमित्तानं मी अनेक पुरस्कार घेतलेले आहेत. परंतु गेल्या आठवड्यामध्ये भिग रोहमारे ट्रस्ट यांच्या वतीनं मोरे सरांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की भिग रोहमारे राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य पुरस्कार तुमच्या हावळा या कथासंग्रहाला जाहीर झालेला आहे. तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. मित्र हो, त्यावेळेस मला जो झालेला आनंद आहे तो आनंद अवर्णनीय अशा प्रकारचा आहे. कारण माझा कावदान कथासंग्रह प्रकाशित झाल्यानंतर माझ्या मनामध्ये विचार आला की मला हा भिग रोहमारे राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य पुरस्कार मिळाला तर किती बरं होईल. परंतु ती माझी इच्छा हावळा कथासंग्रहाच्या निमित्तानं पूर्ण होताना दिसते आहे. मित्र हो, माझ्या हावळा या कथासंग्रहामध्ये एकूण 10 कथा आहेत. आपल्या सभोवतालची जी माणसं आहेत ती माणसं नेहमी लढाई करताना दिसतात. लढाई कसली तर जगण्याबरोबरची लढाई. आणि जगण्याबरोबर लढाई करत असणाऱ्या माणसांचं जे अनुभव आहेत त्या अनुभवाला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न मी या कथासंग्रहांमध्ये केलेला आहे. मित्र, या कथासंग्रहाचं नाव आहे हावळा. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हावळा म्हणजे काय. तर हरभऱ्याचे जे ओले डहाळे असतात ते ओले डहाळे आपण आरावर टाकून त्याला भाजतो, त्यालाच हावळा असं म्हणतात. मित्र हो, त्या आरावर टाकलेले डहाळ्याचे जे घाटे असतात ते घाट्यांना किती उष्णता लागते, किती भाजतात, किती होरपळतात. ते घाटे आजच्या आपल्या सभोवताली असणाऱ्या माणसांचं प्रतिनिधित्व करतात. कारण आपल्या सभोवताली असणारी माणसं सुद्धा वेगवेगळ्या समस्यांमुळे आज होरपळून निघालेली आहेत, भाजून निघालेली आहेत. आणि त्या माणसाचं प्रतिनिधित्व हावळा हा कथासंग्रह करतोय. माणसांच्या मनातील भावभावनांचा जो कोंडाळा आहे तो कोंडाळा शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न मी करतो आहे. मित्र हो, या कथासंग्रहामधली जी पहिली कथा आहे तगमग, ही कथा राजकारणाचा गावगाड्यातील माणसावर झालेला परिणाम दाखवणारी अशी कथा आहे. म्हणजे या कथेमधला जो नायक आहे सदा, तो या राजकारण्यांच्या कारस्थानाला बळी पडलेला आहे
तो मतदान होतं आणि गावातले राजकीय पुढारी त्याच्यावर संशय घेतात की तू मला मतदान दिलं नाही म्हणून त्याला त्रास देतात आणि त्याच्या त्रासाला कंटाळून हा सदा गाव सोडतो आणि पुण्यामध्ये रखवालदारीची नोकरी करतो. त्याची आई गावाकडेच असते. तो कितीतरी वेळा आईला म्हणतो की चल माझ्याबरोबर. आई काही येत नाही, परंतु बरीच वर्ष झाल्यानंतर म्हातारीला आपल्या मुलाची, आपल्या सुनेची, आपल्या नातवंडाची आठवण यायला लागते आणि म्हातारीचं मन उचल खातं की आता मी मुलाकडे गेलं पाहिजे, नातवंडात गेलं पाहिजे. आणि त्या म्हातारीच्या मनाची जी तगमग आहे ती तगमग अतिशय सुंदर पद्धतीनं शब्दबद्ध करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आपण ती वाचल्यानंतर आपल्याला कळेलच. या कथासंग्रहामधली जी कथा आहे कुपाटी, ही शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित कथा आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या मनामध्ये जे काही भावनात्मक युद्ध चाललेलं असतं ते युद्ध दाखवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. शेतकऱ्याला समस्या आहेत, त्याचबरोबर नातेसंबंध, इतर समाज याच्याबरोबर असणारे जे काही संघर्ष आहेत ते संघर्ष दाखवण्याचा प्रयत्न मी या कथेमध्ये केलेला आहे. शेवटची जी बेवड नावाची कथा आहे ती तर अतिशय सुंदर आहे. घराघरामधल्या प्रत्येक माणसाने ती वाचली पाहिजे. भावाभावामध्ये वितुष्ट असताना कोरोनाच्या काळामध्ये भावाला भावाची आठवण कशी येते याचं वर्णन त्या कथेमध्ये केलेलं आहे. मित्र, आपण हा कथासंग्रह विकत घ्याल, कथा वाचाल आणि आपले संग्रही ठेवाल अशी मी आशा बाळगतो. मित्र हो, भिग रोमारे ट्रस्ट कोपरगावचे सर्व ट्रस्टी, त्याचबरोबर पुरस्कार निवड समितीचे सर्व सदस्य यांनी माझ्या या पुस्तकाला हा पुरस्कार दिला, याबद्दल मी सर्व ट्रस्टी आणि सर्व निवड समितीच्या सदस्याचे आभार मानतो. आणि हा माझा खरं तर गौरव आहे. त्याचबरोबर आपण माझ्यावर फार मोठी जबाबदारी टाकलेली याची जाणीव मला आहे. आपल्या सर्वांचं आभार मानतो. धन्यवाद. मी आप्पासाहेब खोत. माझ्या काळी विकल्याची गोष्ट या कथासंग्रहाला राज्यस्तरीय भिग रोहमारे साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. राज्यस्तरीय हा पुरस्कार भिग रोहमारे ट्रस्टने मला दिल्याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे. खरं तर हा पुरस्कार मला देऊन आपण माझा उचित गौरव केला. त्याचबरोबर माझ्यावर दर्जेदार साहित्य निर्मिती करण्याची आणि त्याचबरोबर समाज प्रबोधनासाठी कथाकथन करण्याची जबाबदारी आपण सोपवली आहे. मी एक ग्रामीण साहित्यिक, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील जाकली या खेडेगावी मी राहतो आणि येथूनच मी एक संवेदनशील लेखक म्हणून कथा, कादंबरी आणि ललित गद्य लिहित असतो. आपल्या या पुरस्कारामुळे माझ्या साहित्याची उंची तर वाढलेलीच आहे. त्याचबरोबर या कथासंग्रहातील कथांच्या संदर्भात बोलायचं झालं तर या कथासंग्रहामध्ये एकूण 15 कथा आहेत. शेती, माती, नीती, नाती आणि संस्कृती ह्या पंचसूत्रीवर माझ्या साऱ्या साहित्याची निर्मिती असते. काळी विकल्याची गोष्ट या कथासंग्रहामध्ये 15 कथा असून काळी विकल्याची गोष्ट ही शीर्षक कथा आणि त्यानंतर शेवटची सोपामार्ग नावाची ही कथा, या दोन्ही कथा प्राणी जीवनावरती आहेत. दुष्काळाने त्रस्त झालेल्या मानवी जीवनामुळे बैलावरती पुत्रवत प्रेम करणारा शेतकरी जेव्हा दुष्काळामध्ये बैल विकण्याची त्याच्यावरती वेळ येते तेव्हा तो आपलं काळीज विकल्याचं सांगतो आणि धाय मुकून रडत असतो. याचबरोबर माझ्यातल्या ज्या कथा आहेत त्यामध्ये समज असेल, वडाची पारंबी असेल, घुसमट असेल, त्यानंतर लोकरी मावा असेल, त्याचप्रमाणे ज्या अनेक कथा माझ्या कथासंग्रहामध्ये आहेत या संपूर्ण कथामध्ये जाणीवेने मी बदलत्या कृषी संस्कृतीचं चित्रण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कालची पिढी आणि आजची पिढी या पिढीमधील अंतर वाढत जरी गेलं असलं तरी सुद्धा नवा सकारात्मक विचार देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. खुशालीसारख्या कथेमधून ऊस उत्पादक शेतकऱ्याची ससेहोलपट मी चित्रित केलेलं आहे आणि दूध आणि फॅट या कथेमधून दूध उत्पादक या शेतकऱ्याची
होणारी सस्यवोलपट मी चित्रित केलेली आहे. घुसमट या कथेमध्ये एखादा बाप आपल्या मुलाला शिकवतो, पुण्यामध्ये नोकरी करतो मुलगा, सुनी नोकरी करते, आणि जेव्हा आई बाप त्या घरामध्ये जातात तेव्हा त्यांची कशी घुसमट होते, या दोन पिढीतलं अंतर कसं वाढत जातं आणि घुसमट कशी वाढत जाते हे मी चित्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे माझ्या कथेमध्ये दुसरा एक महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे प्राणी जीवन, मानवी जीवन, निसर्ग या संबंधीच्या कथा आहेत. एकंदरीत बदलत्या गावगाड्याचं चित्रण करण्यासाठी आणि बदलत्या गावगाड्यातून नवा विचार देण्याचं काम सकारात्मक दृष्टीनं माझ्या साहित्यामध्ये मी करत असतो. मग शेतीभातीचे प्रश्न असतील, ताणतणावाचे प्रश्न असतील, सुखदुःखाचे प्रश्न असतील, त्याचप्रमाणे अंधश्रद्धेचे प्रश्न असतील. या कथासंग्रहामध्ये एक कथा आहे, न जुळलेली लग्नपत्रिका. आज लग्नपत्रिका पाहूनच लग्न करण्याचा एक घाट मानला जातो, पण यामध्ये एखादा तरुण ते सारं झुगारून लग्न करण्याचा प्रयत्न करतो, एक नवा पायंडा पाडण्याचा प्रयत्न करतो. एखादा शेतकरी आपला रोजगार बुडतो आणि नवा काहीतरी पर्याय काढायचा म्हणून तो नवा रोजगार कोणता शोधतो, हाही पर्याय या पुस्तकामध्ये देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, मी केलेला आहे. थोडक्यात ज्या काळी विकल्याची गोष्ट या कथासंग्रहामध्ये आणखी एक जमेची बाजू अशी की हा कथासंग्रह गोवा विद्यापीठाला MA भाग 1ला अभ्यासासाठी समाविष्ट करण्यात आलेला आहे. एकंदरीत आपण माझ्या शेतीभातीच्या कथा असतील, बदलत्या कृषी संस्कृतीच्या कथा असतील, एकंदरीत खेड्याचं बदलतं चित्रण असेल, समाजकारण, राजकारण, प्रतिष्ठा आणि अन्याय अत्याचारापासून खंबीरपणे उभी राहणारी माणसं मी माझ्या चित्रित केलेले आहेत. विशेषतः माझ्या स्त्रिया ज्या आहेत, माझा नायक जो आहे हा मध्यमवर्गीय शेतकरी आहे, आणि मध्यमवर्गीय शेतकऱ्याची जी काही आजची दुःख आहेत ती 21व्या शतकामध्ये त्यांची कशी सस्यहोलपट होते आणि कशी कोंडी होते याचं चित्रण मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी पण या संपूर्ण कथासंग्रहामध्ये एकच वाक्य बोलायचं झालं तर असं सांगता येईल, बदलत्या कृषी संस्कृतीचं चित्रण आणि बदलत्या खेड्याचं चित्रण, त्यातून एक सकारात्मक प्रबोधनाच्या वाटेने जाणारं चित्रण या कथासंग्रहामध्ये केलेलं आहे. आपण हा पुरस्कार मला देऊन माझा जो उचित सन्मान केलात याबद्दल पुन्हा एकदा या ट्रस्टचं आणि आपल्या सर्वांचा मी शतशः ऋणी आहे. मी तुमचं आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार, मी नागू बिरकर. माझं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यामधील मसाईवाडी एक छोटंसं गाव आहे, आणि सध्या मी प्राथमिक शिक्षण विभागामध्ये पालघर जिल्ह्यातील मोकाडा इथं केंद्रमुख या पदावरती कार्यरत आहे. सध्या माझं वास्तव्य कल्याण या शहरामध्ये आहे. माझ्या हेडाम या साहित्य कृतीस बी ग रोहमारे हा मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य पुरस्कार भेटला आहे, आणि या संस्थेच्या अध्यक्ष सन्माननीय अशोकराव रोहमारे व कार्याध्यक्ष देशमुख सर, त्यांची सर्व टीम आणि विशेष करून हेडाम या साहित्य कृतीचं परीक्षण करून या पुरस्कारासाठी शिफारस केली त्या सर्व परीक्षक मंडळींचं मी मनपूर्वक आभारी आहे. मला खऱ्या अर्थानं मनस्वी आनंद आहे की हा ग्रामीण भागातील साहित्य कृतीचा पुरस्कार माझ्या हेडाम अकादमीस मिळतो आहे. आनंद अजून एका गोष्टीचा आहे की याच व्यासपीठावरती माझे आवडते लेखक डॉक्टर आनंद यादव यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. ते परीक्षक म्हणून सुद्धा राहिलेले आहेत. डॉक्टर आनंद यादव यांची झोंबी कादंबरी वाचून माझं सुटलेलं शिक्षण मी पूर्ण केलं, आणि डॉक्टर आनंद यादवांना मी 8 किलोमीटर पाहण्यासाठी प्रवास केला होता. त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे साहित्य जगतामध्ये मला ज्यांचे बोट धरून मी साहित्य जगतामध्ये आलो ते नवनाथ गोरे सर यांनाही हा पुरस्कार भेटलेला आहे, आणि आप्पासाहेब खोत यांच्या कथांचा मी फार चाहता आहे आणि त्यांच्या कथा मी ऐकलेल्या आहेत. त्यांनाही हा पुरस्कार आता जाहीर झाला आहे, आणि त्यांच्याबरोबर मी पुरस्कार घेतो आहे किंवा त्यांच्या पंक्ती अशा दिग्गजांच्या पंक्तीमध्ये मला या ट्रस्टच्या माध्यमातून बसण्याचा योग येतोय. हे माझ्यासारख्या नवोदित
आणि पहिल्याच साहित्यकृतीचा सन्मान आहे, गौरव आहे. खऱ्या अर्थानं या संस्थेने माझ्यावरती पुढील लेखनाची एक मोठ्या पद्धतीची जबाबदारी दिलेली आहे. हेडाम या शब्दाचा अर्थ हेडाम पूर्ण वाचून झाल्यावरती होतो, परंतु खऱ्या अर्थाने हेडाम ही एका वंचित घटकावर, जे तुम्हा आम्हाला रस्त्याने जाताना गाव कुसावरती माळरानावरती जे फिरस्ते मेंढपाळ आहेत, जी घोडी ओझं घेऊन फिरत आहेत, रोज नवं गाव नवं चूल करतायत, यांच्या जीवनावरती कधीतरी लिहावं असं माझ्या मनामध्ये सातत्याने वाटत होतं. अगदी माझं बालपण इयत्ता 4थीपर्यंत या मेंढपाळांच्या वाड्यावरती रोज नवं गाव नवी चूल करत गेलं. आणि माझं D.Ed झाल्यानंतर सुद्धा कॉलेज जीवनातलं बेकारच्या काळातलं शिक्षण एक वर्षभर मी मेंढरांच्या बरोबर फिरलो. तेव्हा त्यांच्या ह्या लोकांच्या व्यथा, वेदना, संवेदना माझ्या मनामध्ये तशा कोरून होत्या. हे भर पावसामध्ये भिजता आहेत, रात्रीच्या अंधारामध्ये चाचपडत चालतायत, त्यांचं पशुप्रेम, त्यांच्यावरती होणारा अन्याय, त्यांची बोली भाषा, त्यांची संस्कृती, त्यांचा विश्वास, श्रद्धा, या साऱ्या गोष्टी या हेडामच्या माध्यमातून लिहिण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. विशेष म्हणजे या मेंढपाळ लोकांचं जी व्यवस्थापन आहे ते पावसाचा अंदाज बांधणं असेल किंवा रात्रीच्या चांदण्या बघून वेळ किती झाली असं ओळखणं असेल किंवा मुक्या प्राण्यांना होणाऱ्या आजारावरती उपचार असतील किंवा माणसावरती उपचार असतील, या साऱ्या गोष्टी या साहित्यकृतीच्या माध्यमातून लिहिण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. याचबरोबर खऱ्या अर्थानं या कादंबरीचा जो नायक आहे, धनगराचा नाग्या नावाचा जो नायक आहे, हा नायक तेवढ्या एका विशिष्ट समाजापुरता नेतृत्व करत नाही, तर भटक्या समाजातल्या अनेक जाती धर्माचं नेतृत्व करताना दिसून येतो. की सध्या शासनानं शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाताना म्हणून शासन निर्णय काढलाय, मात्र प्राथमिक शिक्षक हा त्याच्या मनापासून काम करत असतो. माझ्या विषयामध्ये जालिंद्र काश्यप सारखे गुरुजी आले, मला घोड्यावर उतरून घेतले. हेडाम या कादंबरीच्या माध्यमातून मान तालुक्यासारखा दुष्काळी भाग असेल, त्यातल्या शेतकऱ्यांचं जगणं असेल, त्यांचं पशुप्रेम असेल, त्यांच्या व्यथा वेदना या कादंबरीच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत. किंवा एका भटक्या जाती जमातीतील एका शाळाबाह्य विद्यार्थ्याला शिक्षण पूर्ण करून घेत असताना किती कोणत्या गोष्टीला समोर जावं लागतं. नुसती आर्थिकच अडचण नसते, तर पोटाची भुकेपासून ती संरक्षणापर्यंतची अडचण असते. आणि हा प्रवास वर्णन हेडामच्या माध्यमातून लिहिण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. हेडाम या कादंबरीला आतापर्यंत 4 राज्य पुरस्कार भेटलेले आहेत आणि 10-11 महिन्यामध्ये हेडामच्या 2 आवृत्त्या संपून 3री आवृत्ती प्रकाशित झालेल्या आहे. एवढा उदंड प्रतिसाद ग्रामीण भागातून, खेडेपाड्यातून, साहित्य जगतामधून येतो आहे. या खऱ्या अर्थानं हेडाम ही कादंबरी लिहिल्यानंतर मला खूप आनंद झाला आहे. खऱ्या अर्थानं हा माझा एकट्याचा सन्मान नसून हेडाममधली जे खेड्यापाड्यातली, ग्रामीण भागातली जी पात्र आहेत, ह्या पात्रांचा खऱ्या अर्थानं सन्मान आहे असं मी म्हणेन. निश्चित भविष्यामध्ये माझ्या हातून ग्रामीण साहित्य लिहिलं जाईल आणि ह्या ट्रस्टचा जो खऱ्या अर्थानं उद्देश आहे की ग्रामीण भागाच्या तळागाळातल्या लेखकांना प्रेरणा देणं. खऱ्या अर्थानं ज्यांना पुरस्कार दिलाय ती मंडळी आमच्यासारख्या नवीन लेखकांना प्रेरणा देतात. नवनाथ गोरे असतील, डॉक्टर आनंद यादव, झोंबीकार असतील, आप्पासाहेब खोतांसारखी मंडळी असतील की आमच्यासारखे साहित्यिक नव्याने उभे राहत आहेत आणि खऱ्या अर्थानं तळमळते आम्हाला मार्गदर्शन करतायत. निश्चित या संस्थेचा मी मनापासून आभार व्यक्त करेन आणि सर्वांना मी विनंती करेन की हेडाम एक वेगळ्या पद्धतीची साहित्यकृती झाली, आपण वाचावी आणि प्रतिक्रिया देऊन मार्गदर्शन करावं. भविष्यामध्ये लिहिण्यासाठी माझी उमेद वाढवावी अशी मी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा या रोमहरी संस्थेचं मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.